वातावरण पण मस्त आहे. पाऊस गेलाय थोडा वेळ आता. फिरायला आलोय आम्ही सकाळी सकाळी. बघू शकताय तुम्ही वातावरण किती छान झालंय. हिरवगार. पाऊस नव्हता म्हणून आम्ही फिरायला आलोय आणि चालू झालाय पाऊस परत, म्हणून आम्ही जास्त लांब पण गेलो नाही. परत आणि घरी आलो मग, कारण पाऊस जोरात चालू होता. मला माझ्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये खूप लोकांनी विचारलेलं की तुम्ही स्किनसाठी काय करता, कोणते प्रोडक्ट यूज करता, तुमचं स्किन केअर रुटीन सांगा. आधी मी स्किनसाठी काहीच वापरत नव्हते. मग धनूने मला 2 प्रोडक्ट सजेस्ट केले होते, स्किनाचे व्हिटॅमिन सी फेस वॉश आणि ओसीवीआयची ब्राईटनिंग क्रीम. गेले 15 दिवस झाले मी हे 2 प्रोडक्ट वापरते, पण 7 दिवसातच मला याचा फरक दिसून आला. या स्किनाच्या फेस वॉश मध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि हे खूप जेंटल आहे. हे चेहऱ्यावरची धूळ, एक्सेस ऑइल आणि इम्प्युरिटीज काढायला मदत करतं. यात अँटीऑक्सिडंट आहेत जे तुमची डल स्किन ब्राईट करायला मदत करतं. पिगमेंटेशन आणि अनइव्हन स्किन टोन कमी करायला मदत करतं. हे सगळ्या स्किन टाईप साठी सुटेबल आहे. सेन्सिटिव्ह स्किन साठी सुद्धा सुटेबल आहे. आणि यानंतर जे प्रोडक्ट आपण लावतो ते चांगले ऍब्झॉर्ब होतात. आणि ही आहे ओसीवीआयची स्किन ब्राईटनिंग क्रीम. यात टायरोस्टेट 09 आणि अल्फा आर्बिटिन यासारखे इन्ग्रेडियंट्स आहेत, ज्याने की तुमचे डार्क स्पॉट आणि जुने ऍक्ने मार्क्स यासारखे स्किन प्रॉब्लेम कमी होतात. ही क्रीम वापरल्यानंतर मला 7 दिवसातच फरक दिसून आला. हे प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा, याचा फरक तुम्हालाही दिसून येईल. हे प्रोडक्ट्स डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहेत. यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. आणि मला हा घरासमोरचा परिसर पण स्वच्छ करायचा होता. आणि मी जी झाडं लावलेली होती ती कुंड्या आणि रिकामी बादल्या वगैरे होत्या, त्याच्यात मी ती झाडं लावलेत आणि ती छान झालेत झाडं. ती पण मला स्वच्छता करायची होती, कारण भरपूर दिवस झाले ते बाजूला घेऊन स्वच्छ केलेलं नव्हतं, त्यामुळे ते पण मला काढायचं होतं. आणि हे मी एकटी करायचं बघून साहेब पण आले, म्हणजे आमचे हे पण आले की म्हणाले मी पण मदत करतो, काय मदत करायची असली तर सांग. मग ठीक आहे म्हटलं, दोघं मिळून आपण ते सगळं स्वच्छ करूया. कारण सोबतीला कोणतरी असलं तर आणि काम करायला अजून खूप बरं वाटतंय. आणि दोघं मिळून आम्ही ते सगळं स्वच्छ केलं, म्हणजे सगळ्या कुंड्या वगैरे बाजूला ओढून घेतल्या. आणि ह्या कुंड्याच्या साईडला म्हणजे भिंतीच्या साईडला फुलाचं झाड आहे, त्यामुळे त्यांचं मत कसं हे साईडला एका साईडला लावून ठेवूया, कारण फुलं काढताना त्यांना ते अवघड होत होतं, त्यामुळे इकडच्या साईडला ठेवूया म्हणून त्यांनी ते बोलत होते. ठीक आहे म्हटलं, मग एका साईडला ठेवूया. आणि ते मला स्वच्छ करता पण येते म्हणून मग ते त्यांनी सगळं काढलं. ते मी पण मग बाकीचं होतं ते लोटून घेऊन सगळं स्वच्छ केलं. मध्ये मध्ये अशी स्वच्छता झाली तर परिसर पण छान राहतोय आणि मन पण प्रसन्न राहतंय. आम्ही हे दोघांनी पटपट आवरलं, कारण यांना दुकानकडे पण जायचं होतं. आणि एका कुंडीमध्ये म्हणजे ते बादलीमध्ये मी झाड लावलेलं होतं ते एक वाळलेलंच पूर्ण, ते कट करून काढायचं होतं, पण त्याला खूप वेळ लागला, कारण त्याची मुळं जास्त झाली होती खालतीपर्यंत, त्यामुळे ते एकदम घट्ट बसलेलं, काढेपर्यंत ते भरपूर वेळ गेला त्याच्यात. तरी पण आम्ही सगळं हे आवरलं. हे गुलाबचं आहे, पिवळा गुलाब आहे, स्वामींच्यासाठी घेतला आहे मी. तर पिवळा गुलाब पाहिजे म्हणून हे स्नेक प्लांट. आणि मिरचीचं झाड उगवलं हे पण आहे. ॲलोवेरा आहे, ॲलोवेरा लावलं आहे. आणि मेन म्हणजे हे जे अपराजिताचं आहे फूल पहिल्यांदा लागलं आहे. काय हे ॲलोवेरा आहे,
हे तुळशीचं पण आहे आणि हे चहाचा पाला आणि हे पेरूचं झाड आहे. पेरू पण पहिल्यांदाच लागला त्याला आणि छान आहे. पेरू पांढरा पेरू आहे. आणि गुलाबचं झाड आहे. हे कढीपत्त्याचं झाड आहे. आईने दिलेलं ते लावलं, मोठं झालं ते पण. मनी प्लांट आणि ॲलोवेरा इथे छोट्या कुंडीत पण लावले ना मनी प्लांट. ते पण छान झाले आता. आणि हे वांग्याचं झाड, हे बघा वांगी कशी छान लागली. आतमध्ये पण आहेत. हे बघा आणि इथे पानाची वेल लावली मी. ही पण छान झाले. खायचं पान आहे. हे बघू शकता तुम्ही. हे पण छोटंसं पान मी पाण्यात ठेवूनच हे मुळं त्याचे आल्यानंतर मग ते लावलेलं. छान झाले पानाची वेलपणी. सगळ्यात भारी मला आज हे अपराजिताचं फूल वाटतंय. हे फूल मस्त आज पहिल्यांदाच एक लागलंय. बाहेरची स्वच्छता करून झाले. त्या कुंड्या वगैरे काढून मी सगळं झाडू मारून घेऊन सगळं व्यवस्थित करून घेतलंय. आणि आमच्या ह्यांनी पण खूप मदत केली, त्यामुळे काम माझं लवकर आटपलं. अपराजिताचं फूल हे दाजीने आमच्या दिलेले जे ह्याची बी ते आज पहिल्यांदा छान झाले, लागले फूल. खूप भारी वाटायले आज. काहीतरी आपण केलं तर ते झाडं झाली तर त्याचा आनंद वेगळाच असतो. हे पण मी आणून लावलेलं, एवढं मोठं झाड झालं. कलर तर मस्तच आहे त्याचा. बाकीचं सगळं मी आवरलंय, पण आता पाणी आलंय ते मला भरायचं आहे. हे पिण्याचं पाणी आलंय आता. 2 दिवसातनं एकदा पाणी येतं हे आमच्याकडे. त्यामुळे हे भरून मला नंतर स्वयंपाक पण आवरायचा आहे. तर आता माझी बाहेरची कामं पण सगळी झालेत. पाणी वगैरे येऊन गेलं, सगळं स्वच्छ केलं. रांगोळी काढायची आहे अजून. आणि घरातलं पण आवरलंय सगळं. फरशी वगैरे मी पुसून घेतले. आणि आमच्या साहेबांनी पूजा पण केली. वातावरण पण छान आहे. पाऊस आत्ता कमी आहे. सकाळी आम्ही फिरायला गेलेलो तेव्हा जास्त आला, परत आम्ही लगेच आलो. मग नमस्कार, मी मीरा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी दिवसाचं छोटंसं रुटीन तुमच्याशी शेअर केलं आहे. म्हणजे आम्ही सकाळपासून जे मी फिरायला वगैरे गेलो, बाहेरचं झाडांची वगैरे स्वच्छता केली आणि साहेबांनी पण मदत केली, ते सगळे मी तुमच्याशी आज शेअर केले. आणि बाकी दिवसभराचं सगळं काम माझं. आज बाजार पण होता, त्यामुळे मी दुकानकडे पण गेलेली आणि दुकानात भाजी वगैरे घेऊन थोडा वेळ दुकानमध्ये थांबून मग घरी परत येऊन आता घरचं सगळं आवरलंय. स्वयंपाक वगैरे सगळं केला आणि भाजी पण सगळी घेऊन आली. ती निवडायची पण आहे थोडी, आता निवडून ठेवली मी.
आणि थोडंसं काम आहे आणि स्वच्छता पण थोडीशी मला करायची आहे, ते पण मी तुमच्याशी शेअर करेन. आणि बाकी गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेला की कुकिंगचं वगैरे व्हिडिओ सगळे म्हणजे रेसिपी व्हिडिओज असतात ब्लॉगमध्ये. बाकी काही नाही, दुकानचं वगैरे दाखवा किंवा डेली रुटीन आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं म्हणजे असं दुपारपर्यंत वगैरे वेगळं रुटीन वगैरे दाखवा. मग ते पण मी हे करेन आणि व्हिडिओमध्ये थोडासा बदल पण करेन. आणि बाकीच्या माझ्या ज्या गोष्टी आहेत किंवा सकाळचं रुटीन किंवा संध्याकाळचं रुटीन किंवा दुकानमधलं काय असेल ते कामाचं वगैरे मी तुमच्याशी शेअर करेन. तो व्लॉग पण नक्की मी तुम्हाला हे करेन म्हणजे करेन पुढे. आणि काय बदल करायचे असतील तर तुम्ही नक्की सांगा. आणि पूर्ण रेसिपी दाखवायचं म्हटलं तर व्लॉगमध्ये शक्य होत नाहीत. आणि चकलीची वगैरे रेसिपी व्हिडिओ माझा आहे यूट्यूब चॅनलला, तिथे तुम्ही बघा. त्यामुळे मी डिटेल रेसिपी दाखवली नाही. आणि रेसिपी पूर्ण दाखवायचं म्हटलं तर व्लॉग खूप मोठा होतोय, त्यामुळे ते जमत नाही. आणि तुम्हाला कुठली जर रेसिपी बघायची असेल तर ते तुम्ही नक्की सांगा मला, ते मी दाखवेन. तर माझं बाकीचं पण थोडंसं अजून काम आहे, ते पण आपण करून घेऊया. ही आज भाजी आणली मी बाजारातून. ही कोथिंबीर पण आता घेतली मी एक पेटी. हे टोमॅटो आणि हे दिडगे ओले भाजी करायसाठी. ह्याची आमटी पण छान होते. आणि आता हे नवीन आहे त्यामुळे हे पण घेऊन आले मी. आणि हा कढीपत्ता आहे. ही मेथीची भाजी आहे, निवडून ठेवली आत्ता आम्ही. आणि हे काटेलं, तुम्ही काय म्हणता याला माहिती नाही, पण आता नवीन हे पण आले. ह्याची भाजी पण छान होते आणि भजी पण छान होतात. मी केलं तर नक्की तुमच्याशी शेअर करेन याची रेसिपी. आणि ह्या शेगलाच्या शेंगा, ते बटाटे आणलेत आणि केळी आणि नवलकोल, ही काकडी आहे आणि मटारच्या शेंगा आणलेल्या मी, ते सोलून ठेवले. आणि ते कारलं घेतलंय मी थोडंसं. अशी मी आज गुरुवारची भाजी घेऊन आले. आणि आता निवडून आत्ता रिकामी झाले. अजून मला बाकीचं पण आवरायचं आहे, किचन कट्टा वगैरे आवरायचा आहे. मी आता जेवण वगैरे सगळं आवरले. किचन कट्ट्याच्या खालचं एक जरा स्वच्छ करायचं होतं. पेपर बदलून हे सगळं मी जरा व्यवस्थित ठेवणार आहे. बरण्या सगळ्या काढल्यात खाली. बाकीचं माझं काम पण आवरलं. आणि भाजी वगैरे पण फ्रीजमध्ये मी ठेवली. बाकी थोडी निवडायची होती ती पण निवडली आणि ती सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये पण ठेवलं. आणि स्वयंपाक पण लवकर आवरला होता, त्यामुळे जेवण पण आमचं झालेलं सगळ्यांचं लवकर. आणि ह्या बरण्या वगैरे मला त्या काढायच्याच होत्या, सगळं स्वच्छ करायचं होतं, परत नवीन भरून ठेवायचं होतं. आणि दिवसभर काय वेळ नव्हता, गुरुवार पण होता आणि बाजारात पण जाऊन यायचं होतं, त्यामुळे दिवस त्याच्यातच गेला. त्यामुळे मी आता जेवण वगैरे आटपल्यानंतर हे सगळं काढायचं ठरवलं. आता क्लीन करून झालं सगळं माझं. तर आज दिवसभराचं थोडंसं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलंय, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी रेसिपी व्हिडिओ वगैरे थोडंसं ब्लॉगमध्ये दाखवलंय, पण त्यात पण थोडेसे बदल करेन मी. आणि माझं डेली रुटीन थोडं सकाळपासून दुपारपर्यंत किंवा संध्याकाळचं रुटीन वगैरे तुमच्याशी शेअर करेन. आणि काय बदल करायचे असतील तर तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.